टाळ्यांच्या गजरात विश्वंभर सरांचं स्वागत करायचं. 10 जणांनी हल्ला केला, त्याला उत्तर देण्यासाठी जेवढे सगळे जमलेत त्यांना मी आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे दंडवत घालून ही सभा सुरू करणार. हा दंडवत या समस्त लोकांना आहे ज्यांनी हे ठणकावून सांगितलं की विचार स्वातंत्र्य आम्ही मरू देणार नाही, त्यासाठी तुम्हाला हा दंडवत. आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर DL कराड सर, कॉम्रेड DL कराड सर, ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक निखिल वागळे सर, माझे मित्र असीम कुमार आणि उत्पल माझ्यासोबत आलेले आहेत, समिता गोरे काँग्रेसच्या इकडे आलेले आहेत, जे माझ्या समोर त्या दिवशी उभे राहिले दत्ताभाऊ वायचळे, छातीचा कोट करून ते माझ्यासमोर उभे होते, मला ती आठवण आहे दत्ताभाऊ. कॉम्रेड हरिभाऊ तांबे, विलासराव पाटील, शिवसेनेचे जयंत दिंडे, सुधाकरराव बडगुजर, शिवसेनेचे सर्व ओरिजिनल शिवसेनेचे सगळे शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोंडाजी मामा आव्हाड आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी ओरिजिनल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नेते कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडी, दोन्ही कम्युनिस्ट पक्षाचा फार मोठा वाटा आजच्या आयोजनात आहे. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पक्ष, या सर्वांचे नेते कार्यकर्ते, 35 संघटना, 36 संघटना, त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, कोणीही कोणाला ढाब्यावर न देता उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू, सर्व समविचारी संघटना, राष्ट्र सेवा दल आणि उपस्थित सिन्नरकर निर्भय बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी तुकाराम महाराजांची जयंती झाली त्यांचं स्मरण करतो, उमाजी नाईक यांचं स्मरण करतो, तानाजी मालुसरे यांचं स्मरण करतो. निखिल सर मला असं सांगितलं की तानाजी मालुसरेंच्या नावाचा चौक सिन्नर मध्येच येतो, इतर कुठे फार ठिकाणी दिसत नाही. या सिन्नर मध्ये मागच्या 3 तारखेला 3 डिसेंबरला माझ्यावर नव्हता, आपल्या सगळ्यांवर एक वैचारिक हल्ला करण्यात आला. त्यानंतर ही मंडळी उभी राहिली आणि त्यांनी मला सांगितलं की काही झालं तरी तिथे आम्ही शेवटी चहा घेत होतो, जाताना पोलीस पण सोडायला आले होते. चहा घेताना ठरलं की आता याला उत्तर देणारी सभा सिन्नर मध्ये होणार आणि आज ती तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने होते आहे. हल्ल्याचा मी पोलीसला त्रास दिला नाही, मी पोलीस कंप्लेंट केली नाही, कारण मला त्यात जायचं नव्हतं आपल्याला. पण मी त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की राज्याचे गृहमंत्री म्हणून सांगतोय, भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून सांगत नाही, राज्याचे गृहमंत्री तुम्ही पण आमचे लोकसेवक आहात, आमचे लोकसेवक आहेत देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे नंतर आहेत, कारण देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री म्हणून पगार आम्ही करतो, भारतीय जनता पक्षाचे लोक करत नाही. मी देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं की तुमच्याकडून मला कोणत्याही कारवाईची अपेक्षा नाही, कारण करणारे तुमचेच आहेत, पण गृहमंत्री म्हणून याची नोंद घ्या की जे घडलं ते वाईट घडलेलं आहे आणि हा हल्ला तुमच्या तालुकाध्यक्षांनी केला याची नोंद करून घ्या. मला कॅमेरामन भाऊ बहिणींना मला विनंती करायची आहे की कृपा करून हा कॅमेरा लोकांवर फिरवा आणि देवेंद्र फडणवीसांना काय उत्तर दिलं सिन्नरनी ते दाखवा, की हे मी असं समजत नाही की कोणी तालुकाध्यक्ष वगैरे दिलेलं उत्तर आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना सिन्नरनी दिलेलं उत्तर आहे, याची देवेंद्र फडणवीसांनी नोंद घ्यावी. मला जर बरं वाटलं असतं, जर कदाचित दुसऱ्या दिवशी तालुकाध्यक्ष बदलला असता तरी मला बरं वाटलं असतं, पण भारतीय जनता पक्षाने सत्तेतल्या मुजोरीच्या सगळ्या पायऱ्या ओलांडल्या आहेत आणि आमचे लोक मारहाण करतील, हल्ले करतील, तुमच्यावरचे माईस हिसकावून घेतील तरी त्यांच्या नखालाही धक्का लागणार नाही याची व्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी केली. आजची सभा आहे, मी समजतो की हे देवेंद्र फडणवीसांना उत्तर आहे असं मी समजतो. काय कारण होतं हल्ल्याचं, मी काय म्हणालो होतो, माझं भाषण कोणी ऐका. दत्ताभाऊंनी सांगितलं या आयुष्यात माझा एक कोणीतरी त्या हल्लेखोरांनी एक दाखवून द्यावा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी हिंदू धर्माबद्दल आणि आमच्या देवतांबद्दल वाईट बोललो, एक व्हिडिओ दाखवून द्या, सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त होईल. एक व्हिडिओ माझा दाखवून द्या. काय म्हणालो मी त्या दिवशी,
मी त्या दिवशी जेव्हा म्हणालो की मी पण हिंदू आहे, मी चांगला हिंदू आहे, रामनवमीला मी पण रामाच्या मंदिरात जातो, रामनवमीला मी पण सुंठवडा खातो, रामाची आरती, रामाचा पाळणा सगळं करतो, पण मला हिंदू म्हणून डीजेची गरज वाटत नाही असं मी म्हणालो. कारण आमचा हिंदू धर्म डीजेवर अवलंबून नाही, आवाजावर, गोंगाटावर अवलंबून नाही. एवढंच मी म्हणालो त्या हल्लेखोरांना. मी त्या हल्लेखोरांना सांगू इच्छितो, तुमचं नशीब चांगलं की मला त्या दिवशी सुचलं नाही. मला जर ते वेळेत सुचलं असतं आणि मी फक्त एवढं जरी म्हणालो असतो की चला सभा तर मी बंद करतो, भाषण मला करायचंच नाही तुमच्या समोर, पण आता एवढी सगळी माणसं जमली तर चला आपण रामरक्षा म्हणू, तर तुमच्यापैकी किती जणांना रामरक्षा आली असती मला माहिती नाही. असे तुम्ही रामभक्त, ज्यांना रामरक्षा येत नाही असे रामभक्त. हनुमान चालिसाचं ते एक त्या बाई करतात खासदार तिकडच्या, हनुमान चालिसा, हनुमान चालिसा. महाराष्ट्रात आहे ना रामरक्षा आहे, भीमरूपी आमच्या आहेत ना, कशासाठी पाहिजे आम्हाला? पण ते चालू आहे. मी हिंदू आहे, मी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे. मी अशा घरात जन्माला आलो, माझे वडील काँग्रेसचे आजन्म सदस्य होते. माझे वडील आंघोळीनंतर 18 अध्याय गीता मुखोद्गत दररोज म्हणायचे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना किती अध्याय गीता येते जरा विचारा एकदा, हे हिंदू आहेत म्हणे. आणि या देशात हिंदूंचा जो धर्मग्रंथ भगवद्गीता, त्याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि संघाचे एकाने एक छोटी पुस्तिकाही काढली नाही. त्याच्यावर गांधीजींनी लिहिलं, विनोबांनी लिहिलं, त्याच्यावर सगळ्या सेक्युलर लोकांनी लिहिलं. तुम्ही सांगता आम्ही हिंदू? तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्ही नथुरामाचे हिंदू आहात, आम्ही रामाचे हिंदू आहोत. मला त्यांना इकडून ठणकावून सांगायचं आहे की हिंदू माझा धर्म आहे आणि मी त्या सतरंजीवर बसलेलो आहे. मला हिंदू नाही म्हणून उठवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही किती वाईट हिंदू आहेत हेच मी रोज लोकांना सांगितलं. तुम्ही किती वाईट हिंदू आहे त्याचं दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही. राम सत्यवचनी होते. तुमचा एक तरी नेता कधी खरं बोलतो का बघा आणि मग सांगा हिंदू आमचा. हे कोणाचे हिंदू आहेत? रामाचे हिंदू नाहीत, हे त्या नथुरामाचे हिंदू आहेत, जो एक वाईट हिंदू होता. नथुराम हा अत्यंत वाईट हिंदू होता. त्याचं कारण त्यांनी दुसऱ्या एका हिंदूला म्हणजे महात्मा गांधींना, त्यांनी राम नाम घ्यायला ते जात होते प्रार्थनेला तेव्हा मारलं. गांधीजींच्या सभेत राम नाम घेतलं जायचं. अरे तू जर चांगला हिंदू असता तर निदान सभा संपल्यावर मारलं असतं की राम नाम घेऊन. हे असे हिंदू म्हणण्याला कलंक असलेली ही मंडळी आम्हाला ही हिंदू धर्म शिकवणार. विनोबांनी सांगितलं हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहतो तो, यांना तर हिंसेशिवाय एकही दिवस जमत नाही. जो सच्चा हिंदू, मरताना हे राम म्हणणारा हिंदू, त्याला तुम्ही प्रार्थनेच्या आधी मारलं. तुम्ही आम्हाला सांगता हिंदू काय असतो? आम्ही तुम्हाला शिकवतो हिंदू काय असतो, हिंदुत्व काय असतं आम्ही शिकवू तुम्हाला. शिकण्याची तयारी असली तर सांगा, त्याचे क्लासेस लावू, सिन्नरमध्ये येऊन तुम्हाला शिकवू की हिंदू म्हणजे काय असतो, हिंदू म्हणजे नेमकं काय. 2 अबला 2 महिला भगिनी आमच्या लग्न पळतायत मणिपूरमध्ये. त्यांच्या मागे हजारोचा जमाव बलात्कार करण्यासाठी धावतो आणि त्याच्याबद्दल न बोलणारे चांगले हिंदू असतात का? मागच्या निवडणुकीत छत्रपतींचा आशीर्वाद. अरे शिवाजी महाराजांनी मणिपूरमध्ये तुम्ही जे काय केलं ते पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी कडेलोट केला असता तुमचा, की माया बहिणींची आबरू कुठे घालवली तुम्ही असं म्हणाले असते. हे हिंदू, हे चांगले हिंदू म्हणतात स्वतः. गांधीजींची परवा पुण्यतिथी झाली. का मारलं गांधीजींना? खोटं नाटं, सतत खोटं. रामाचा एकही गुण यांच्यात नाही, न हे सत्यवचनी, न एक पत्नी, न एक बाणी, काहीच नाही. गांधीजींना का मारलं? 55 कोटीचे बळी असं सांगितलं जातं. ते झूट आहे, नौटंकी आहे. 55% मुद्दा, 55 कोटींचा मुद्दा येण्याच्या आधी सुद्धा 6-7 प्रयत्न तुम्ही गांधीजींना मारण्याचे केले. ते का केले होते हा मुद्दा आहे. नथुरामाने काय आधी प्रयत्न केला नव्हता असं नाही. 55 कोटीच्या खोट्या कसा रचल्या. 55 कोटीची कथा इतकी खोटी आहे की खरं म्हणजे भारताची जेव्हा विभागणी झाली, फाळणी झाली, तेव्हा भारताच्या खात्यामध्ये 300 कोटीची रक्कम होती, ज्यातली 225 कोटी आपल्या भारताच्या वाट्याला आणि 75 कोटी पाकिस्तानच्या वाट्याला. त्यातले 20 कोटी देऊन झाले होते. आणि गांधीजी फक्त एवढंच म्हणत होते की आपण जो करार पाकिस्तान बरोबर केला हा एका स्वतंत्र देशाने दुसऱ्या एका देशाबरोबर केलेला पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे, आणि तो जर मोडला तर जगभरात आपली नाचक्की होईल की हा देश करार मोडतो आणि आपला जगातलं रेप्युटेशन संपेल. म्हणून गांधीजींनी सांगितलं की ते जे तुम्ही कबूल केले ते देऊन टाका. त्याच्या बदल्यात त्यांनी गांधीजींना मारलं. राष्ट्रपित्याची हत्या करणारी ही विचारधारा राष्ट्रवाद शिकवते आपल्याला.
राष्ट्रपित्याची हत्या यांनी केली, त्याच्या भोवती अनेक खोटी लागली. ते बाकी सगळं जाऊ द्या. RSSनी एकदा तरी नथुराम गोडसेचा निसंदिग्ध निषेध केला का हे RSSनी सांगावं. RSSनी सांगावं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने की त्यांनी गोडसेचा कधीतरी निषेध केलेला आहे का हे सांगावं. आणि RSSनी हेही सांगावं की त्यांनी कधीतरी मनुस्मृती जाळली का हे RSSनी सांगावं. मग हिंदूंचं बोलावं. हिंदूंचे त्राता ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी मनुस्मृती जाळून 97% हिंदूंना इथल्या मुक्त केलं. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ती फक्त दलितांसाठी असा समज कृपया करून घेऊ नका. माझी आई, माझी बहीण, माझी बायको या सगळ्या पण शूद्र होत्या मनुस्मृतीप्रमाणे. त्यांना सुद्धा 97% भारताला जर कोणी माणसात आणलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज आम्ही जे बोलतोय ते त्यांनी दिलेल्या अधिकारावर बोलतोय आणि आम्ही हे बोलत राहू. रामाचं नाव घेऊ नका. राम ही खाजगी जायदाद झाली का भारतीय जनता पक्षाची? राम ही खाजगी जायदाद आहे. तुम्ही चांगले हिंदू आहात का? मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतो. ते काळाराम मंदिरात होते त्या दिवशी. बाबासाहेबांनी जिथे मुक्तीचा लढा दिला, बाबासाहेबांनी राम सगळ्यांचा आहे जिथे सांगितलं तिथे उद्धव ठाकरे होते. बाकी कोणी मराठी भैये नादी लागून गुजरातच्या कुठे कुठे गेले मला माहिती नाही, पण इथे उद्धव ठाकरे उभे होते. तेव्हा हिंदू हे आहे हे तुम्ही सांगू नका. सांगायचं असेल तर हिंदू कोड बिलाची होळी तुम्ही का केली ते पण सांगा. हिंदू कोड बिल जे बाबासाहेबांनी आणलं होतं ज्याच्यानुसार हिंदूंच्या आमच्या आया बहिणींना पण 50% जायदाद हिस्सा मिळणार होता, ते हिंदू कोड बिल तुम्ही का जाळलं ते तुम्ही सांगा आणि मग तुम्ही हिंदुत्वाच्या बद्दल बोला. पण एकीकडे सुरू करायचं वेगळा धर्मवाद, धर्माची काहीतरी अफूची गोळी लोकांना द्यायची आणि सांगायचं की हे हिंदू विरोधी. कोण हिंदू विरोधी? राम मंदिराला इथे बसलेल्या काय जे 3000 लोक असतील, 2500 असतील, राम मंदिराला या देशातल्या एकाही माणसाचा विरोध नाही. रामाला या देशातल्या मुस्लिम बांधवांचा सुद्धा विरोध नाही. एकही कोणी म्हणलं नाही की राम मंदिर असावं. मुस्लिम बांधवांनी कित्येक ठिकाणी स्वागत केलं राम मंदिर. विरोध जर असला तर आमचा देव तुमच्या राजकारणासाठी, घाणेरड्या राजकारणासाठी वापरण्याला आहे. विरोध जर असला तर मंदिराचा उपयोग शूद्र मतपेटीचं राजकारण, शूद्र तुमचं ते करण्यासाठी आहे. कारण 2014 तुम्ही खोटी आश्वासनं देऊन जिंकली. 2019ला तुम्ही खोटा राष्ट्रवाद पुलवामाचा ज्याची चिरफाड सत्यपाल मलिकांनी तुमच्याच माणसांनी केली जे राज्यपाल होते. 2024ला तुम्हाला रामाशिवाय पर्याय नाही, कारण दाखवण्यासारखं एकही काम नाही. आणि एक हिंदू म्हणून मी म्हणतो की आमच्या रामाचा उपयोग तुमच्या मतपेटीसाठी करायचा नाही, हे मी हिंदू म्हणतो. जाहिरात पाहिली आपण राम मंदिराची, त्याच्यात राम छोटे आहेत आणि मोदीजी मोठे आहेत, त्यांना धरून चाललेत हाताला घेऊन. रामाचा एवढा मोठा अपमान कोणी नाही केला. दुसऱ्या एका जाहिरातीत रामलल्ला आपले जो त्रिभुवनातला राम आहे, त्रिभुवन कीर्तीचा राम आहे, त्याला मोदीजी म्हणे घर देत आहेत. प्रभू रामचंद्र म्हणतात की मोदीजी 22 पर्यंत सगळ्यांना तुम्ही घर दिलं, मला द्याल असं वाटतं. अरे यापेक्षा रामाचा मोठा अपमान कोणता आहे? जो त्रिभुवनाला सांभाळतो त्याचं घर मोदीजी त्यांना देणार. पण हा अपमान त्यांना दिसत नाही जे हल्ले करायला आले आणि आम्हाला सांगायला आले की रामावर बोलायचं नाही मोदीवर. त्यांना हे दिसत नाही कारण ते त्यांचे गुलाम आहेत, ते त्यांचे मालक आहेत. मोदी शहा त्यांचे मालक आहेत, त्यांना हे दिसणार नाही. शंकराचार्य कुठे होते? आमचे चारही हिंदू धर्माचे प्रमुख आहेत शंकराचार्य 4. त्यांना तुम्ही प्रोटोकॉल दिलेला आहे, त्यांना लाल दिव्याची गाडी आहे, त्या अर्थी ते धर्माचे प्रमुख आहेत. ते कुठे होते? शंकराचार्य का नव्हते राम मंदिरच्या उद्घाटनाला? आणि त्याच्या पुढचा प्रश्न, पौष महिना हिंदूंसाठी वर्ज महिना आहे, कोणतंही शुभ कार्य होत नाही. निवडणुकीसाठी तुम्ही रामाला वेठीला धरला आणि पौष महिन्यात प्रतिष्ठापना केली. ही तुम्हाला रामनवमीला करता आली असती, रामनवमीचा उत्तम मुहूर्त होता. पण यांच्या निवडणुकीसाठी मताचं राजकारण, अत्यंत गलिच्छ मत मिळवण्याच्या राजकारणासाठी पौष महिन्यात ती प्राणप्रतिष्ठा केली. आणि सगळ्यात आक्षेपार्ह गोष्ट ही संसदेच्या वेळेलाही घडली होती. दुर्दैवाने या देशात पत्रकारिता शिल्लक राहिली नाही म्हणून ती समोर आली नाही. इथे बसलेले पत्रकार मित्र चांगले आहेत, ते सगळे व्यवस्थित रिपोर्ट पाठवतात, पण त्यांचे मालक मॅनेज झालेले आहेत, त्यामुळे देशात बोबाटा झाला नाही. प्रभू रामचंद्रांनी जी उष्टी बोरं खाल्ली शबरी मातेची, त्या शबरी मातेची प्रतिनिधी आज आपल्या महान भारताच्या देशाच्या गौरवाची गोष्ट आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्यांना तुम्ही संसदेच्या कार्यक्रमातून बाहेर का ठेवलं? द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते रामाची प्रतिष्ठापना का झाली नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून झाली नाही की त्या स्त्री आहेत म्हणून झाली नाही? कोणतं कारण होतं की त्या नव्हत्या? डॉक्टर मनमोहन सिंगांचा एक फोटो नंतर सोशल मीडियावर प्रकाशित झाला.
त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग अक्षरधाम मंदिराचं उद्घाटन करतात दिल्लीच्या, त्यांच्या शेजारी लालकृष्ण अडवाणी उभे आहेत आणि त्यांच्या बाजूला राष्ट्रपती उभे आहेत त्या काळचे. या देशात सोमनाथचा जीर्णोद्धार राष्ट्रपतींच्या हस्ते झाला होता. आता राष्ट्रपती बाहेर का, राष्ट्रपतींना निमंत्रण का नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून नाही की स्त्री म्हणून नाही, याचं तुम्ही देशाला स्पष्टीकरण द्या, मग तुमच्या राम भक्तीचा आम्ही बोलू. एकटेच येतात. त्या दिवशी आपण पाहिलं रामलल्ला किती सेकंद दाखवले मला माहित नाही मीडियाने. मोदीजी मात्र ते एकटे कुठे फिरतात मला अजून कळले नाही. आणि आम्ही मोदींवर बोलणार, ते आमचे लोकसेवक आहेत, तुम्ही काही म्हणा, त्यांनीच सांगितलं मी तुमचा सेवक आहे, आम्ही सेवकांवर बोलणार. जनता मालक आहे, मोदी शहा भाडेकरू आहेत, 5 वर्षासाठी भाड्याने घर दिलंय, जनतेला वाटलं तर भाडेकरूला हाकलून दे, आम्ही मोदींवर बोलणार. या देशाच्या पंतप्रधानांवर टीका करण्याचा सगळा हक्क आमचा राखून आहे, कारण आमच्या मतावर ते पंतप्रधान होतात आणि म्हणून तो हक्क राखून आहे. आणि आज मोदींवर जास्त बोलणार. जर आव्हान असेल की पंतप्रधानांवर बोलायचं नाही तर कान उघडून ऐका, आज सगळं मोदींवरच बोलणार, दुसऱ्या कोणावर काहीच बोलणार नाही. चला पुढे बोला. एकटे कुठे फिरतात माहित नाही, कॉरिडॉर मध्ये एकटेच असतात, ते सगळं माईक एकट्यावरच असतो. ते रामलल्ला काही सेकंद दाखवले की मोदीजी इकडून कुठे जातात मलाही माहिती, एकटे कुठे जातात मला माहिती, मला आजपर्यंत कळलेलं नाही. यांचं जे विमान असतं ते VIP त्या याला लावलेलं असतं आणि त्याच्यासमोर काहीच नसतं, विमानतळाची भिंत असते, ते हात कोणाला दाखवतात विमानात चढताना तेही मला अजून नाही कळलं, कोणाला हात दाखवतात. काय प्रचंड व्यक्तिवाद, सगळीकडे मीच, जिथे तिथे मीच. चांद्रयान उडालं, वर गेलं, शास्त्रज्ञांनी, इस्रोच्या लोकांची कमाल, आपल्या शास्त्रज्ञांची. चांद्रयान उडाल्यानंतर चांद्रयानाचा जो प्रमुख होता इस्रोचा, त्याला मोदीजींनी फक्त 21 सेकंद आणि 32 शब्द बोलू दिलं, लगेच हे हजर तिथे. क्रिकेटचा सामना मीच, चांद्रयान उडालं मीच, देशात काही घडलं की तिथे मीच. अत्यंत घाणेरडा ओंगाळवाणा प्रकारचा व्यक्तिवाद हा मोदींनी या देशात आणला. अरे या देशात अशी माणसं होती सरदार पटेलांसारखी जी सर्वोच्च पदावर होती, पण त्यांचं ध्येय वेगळं होतं. मला सरदार पटेलांचा तो किस्सा सांगायचा आहे. इंग्रजांनी जेव्हा आपल्या सत्याग्रहींमध्ये फाटाफूट करण्याची एक नीती अवलंबली, जेव्हा ती फाटाफुटीची नीती अवलंबली, धन्यवाद, तेव्हा त्यांनी असं केलं की जातीभेद वाढवायचा म्हणून जातीनुसार इंग्रज काम द्यायला लागले जेलमध्ये आपल्या सत्याग्रहींना. आणि मग ते म्हणायला लागले की तू ब्राह्मण आहेस तर तू पोलिसांची मदत कर, तू दलित आहेस तर तू पायखाना साफ कर. आणि गांधीजींनी ठरवलं की हा क्रम वेगळा करायचा, उलटा करायचा. जो तथाकथित सवर्ण असतो, सगळ्यात वरच्या जातीचा तथाकथित, त्याला सगळ्यात हलकं काम, तथाकथित हलकं काम द्यायला लागायचं. आणि म्हणून मग शौचालय साफ करण्याची जिम्मेदारी ही जो सत्याग्रही ब्राह्मण त्याच्याकडे देण्यात आली. त्याच्यावर सरदार पटेलांनी एक फार सुंदर पत्र लिहिलं जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींना. सरदार म्हणतात की बापू, मैं जब जब भी जेल जाता हूं तो आपका ये बामन, म्हणजे महादेव भाई देसाई, ये भी मेरे साथ में आता है और इसलिए मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. या देशातल्या सर्वोच्च माणसाची महत्वाकांक्षा मी साफसफाई करावी ही आहे. हा कोणता व्यक्तिवाद मोदीजींनी आणला की 40 G20ची परिषद झाली निखिल सर परवा. ते G20 म्हणजे दुसरं काय नाही, ते हळदी कुंकू आहे. आज तुमच्याकडे, उद्या आमच्याकडे, परवा त्यांच्याकडे, किंवा फार तर भिशी लावतात ना सगळे, एक आज याच्याकडे जातो उद्या, तेवढंच आहे, त्याच्यात काही महत्व नाही. किती उदो उदो जसं काही 20 देश आता मोदींच्या ताब्यात आले. तो मूर्ख त्यांचा IT सेल. मला सांगायचंय काँग्रेस, राष्ट्रवादी, कराड सर, हे जर तुमची सत्ता महाराष्ट्रात येणार आहे, आता कोणी थांबू शकत नाही. आजच्या सिन्नरच्या सभेने सांगितलं की यांची गटतंत्र सुरू आहे. ती जर झाली, सत्ता तुमची येईल त्या दिवशी पहिलं काम करा, यांची घाणेरडी IT सेल पहिली बंद करा. तिथून हजारो लोकांचं चारित्र्य हाणन होतं. तर सिद्धरामय्यांचं मी अभिनंदन करतो, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं, की त्यांनी आल्या आल्या पहिली सही अशी केली की यांच्या IT सेवर धाड टाकली. हजारो फोटो, विकृत फोटो, बायकांबरोबरचे नेत्यांचे फोटो, खोटे फोटो जप्त केले आणि त्यांचा जो मुख्य होता अमित मालवीय त्याच्यावर सुद्धा FIR टाकली. राज्य सरकार हे करू शकतात, हे जरूर करा. पण हे खोटे सगळे प्रचार पसरवायचे की काहीतरी भयंकर झालंय आणि 20 देश आता मोदीजींच्या ताब्यात आले असा प्रचार करायचा. सत्य काही नाही त्याच्यात. साहेबांनी परवा स्वतःचे सेल्फी बूथ बनवले. 48 कोटी आपल्या लोकांचे खर्च झाले सेल्फी बूथ रेल्वे स्टेशनवर बनवण्यावर. इतका ओंगाळवाना 5267 कोटी रुपये या जनतेच्या पैशाचे, घामाचे पैशाचे 5267 कोटी रुपये. आज
आजपर्यंत त्यांनी जाहिरातीत घालवले ती केवळ स्वतःला स्वतः सगळीकडे दाखवण्यास. कुठून जातात, काय येतात, बस स्टँडवर गेले की मोदी, रेल्वे स्टेशनवर गेले की मोदी, विमानतळावर गेले की मोदी, कुठेही गेलं की मोदी. मला तर वाटतं हा चेहरा पाहून पाहूनच लोक कंटाळून हा चेहरा नको म्हणून तरी मत बदलतील असं मला खात्रीने वाटायला लागलं. महाराष्ट्राची जी मूळ धारा आहे ती बदलण्याचे सतत प्रयत्न चालू आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तरेतून बाबा आणि बुवांना बोलवत आहेत निरनिराळ्या. आज जे घडलं, गणपत गायकवाड या आमदारांनी जो गोळीबार केला, हे उत्तर प्रदेशचं राजकारण, हे महाराष्ट्राचं नाही. ते फडणवीस आता महाराष्ट्रात पण रुजू पाहत आहेत. उत्तरेचे बाबा वेगवेगळे येतात. आमच्याकडे कमी आहेत त्या वारकरी संप्रदायाचे. आमच्याकडे वारकरी संप्रदायाचे एकाचडे कीर्तनकार. मी स्वतः वारकरी परंपरेतून येतो, मला माहिती काय कीर्तन. पण त्यांना बोलवायचं नाही, उत्तरेचे बाबा बुवा बोलवायचे. त्याचं कारण की हिंदी पट्ट्याचं जे राजकारण, उत्तर प्रदेशच्या लोकांवर माझा कोणताही आकस नाही. ती आमची भूमी आहे. पंडित नेहरूंची, पंडित गोविंद वल्लभ पंत यांची भूमी, ती आमचीच भूमी आहे. पण तिथं जे राजकारण भारतीय जनता पक्षाने रुजवलं की कोणी कोणाला कधी गोळी घालू शकतो, कोणी कोणावर कधी बुलडोजर चालू शकतो, दुर्दैवाने शिंदे आणि फडणवीस आणि पवार महाराष्ट्रात हेच करू पाहत आहेत. आणि आत्ताचा महाराष्ट्र धर्म हे सांगतो की यांना आपल्याला थांबवायला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची संस्कृती हे नष्ट करून टाकते. अनेक प्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर अतिक्रमण होत आहे, आक्रमण होत आहे. अरे आम्हाला बागेश्वर धाम बाबा नको, इथे ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज हा आमचा धर्म आहे. आमचा भगवा तो आहे. मी तर कधी भगवीकरण हाही शब्द वापरत नाही. संगीकरण म्हणलं पाहिजे, भगवीकरण नाही म्हणलं पाहिजे. कारण भगवा आमचा आहे, तो शिवाजी महाराजांचा पण आहे, तो ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत वारकरी परंपरेतला आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, आमचे तुकाराम महाराज, तो आमचा धर्म आहे. भेदाभेद न करणारा आमचा धर्म. वारकरी संप्रदाय कदाचित भारतातला एकच संप्रदाय जिथे महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीचे संत आहेत, पण जैतुनबी नावाची मुस्लिम स्त्री सुद्धा आमची संत आहे, तो आमचा वारकरी संप्रदाय. आणि त्याच्यावर हल्ले करण्यासाठी हे येत आहेत कोणी उत्तरेतून. मोठमोठे संत महंत जे जमले होते अयोध्येत, मला आश्चर्य वाटलं. किशोरजी व्यास यांच्यासारखा विद्वान माणूस, तो माणूस मोदीजींचीच तारीफ करतोय, रामाबद्दल काहीच बोलत नाही. मला आश्चर्य वाटलं. जिथे तिथे फक्त मी तर म्हणालो की जरा एकदा मंदिरात बघून घ्या, मूर्ती त्यांच्या ठेवली का, यांचा फोटो लावला, यांचा काय भरोसा नाही. यांची जी प्रसिद्धीची हाव आहे ती संपतच नाही. महाराष्ट्राचा जो राम आहे, तो जो खेड्यापाड्यातला आमचा बांधव, खेड्यापाड्यात भेटल्यावर आम्ही, अरे तुम्ही आता आला, काल आला, 1925 ला, 100 वर्ष पण पूर्ण नाही तुमच्या संघटनेला, त्याच्या हजारो शेकडो वर्ष आधीपासून इथं मराठी माणूस एकमेकाला भेटला की राम रामच म्हणतो. तुमचा जय श्रीरामचं कोणाला कौतुक सांग. इथे आम्ही राम राम लहानपणापासून म्हणतो, आम्ही त्यात वाढलो. सहज भाव आहे आमचा धर्म आमचा सहज भाव आहे. माझ्या गावात 20-25 लोक आहेत जे सकाळी आंघोळ करतात आणि सगळ्या देवांना पाणी घालतात. आणि ते खरे हिंदू आहेत, त्यांना प्रचाराची गरज नाही. सकाळी उठता तरी का लवकर ते सांगा. कोण भाजपचा नेता किती वाजता उठतो डिक्लेअर तरी करा. कोणाचे काय व्हिडिओ येतात. आणि रामाचे भक्त, हे काय व्हिडिओ आले कोणाचे, हे रामाचे भक्त, एकवचनी सत्यवानी एक पत्नी राम, त्याचे हे भक्त. आम्हाला तुमचा हिंदी पट्ट्यातला हिंदू नको, आम्हाला आमच्या महाराष्ट्रातला तुकोबा रायांचा, ज्ञानोबा माऊलीचा हिंदू पाहिजे. आणि म्हणून हा महाराष्ट्र धर्म आता महाराष्ट्रच यांना रोखू शकतो, कारण बाकी सगळ्या प्रदेशांनी हात टेकलेले आहेत. पण तो महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्रच हा बदल घडू शकतो. महाराष्ट्रातल्या 48 जागा, आता मी सगळ्यांना म्हणत होतो गाडीत की आपण फक्त 48 हा आकडा फेसबुकवर आपल्या डीपीला लावायला पाहिजे की आता आम्ही 48 जागांवर तुम्हाला हरून दाखवू. आणि मी तुम्हाला सांगतो, जर महाराष्ट्राने चमत्कार घडवला तर हे सरकार जाणार. पण सतत हिंदू मुस्लिम आमका तमका करायचं आणि लोकांना वास्तवापासून दूर न्यायचं. आज फक्त मोदीजीवर बोलायचं ठरवलंय. त्याचं कारण कालचा व्हिडिओ, डोकं उठवणारा व्हिडिओ, त्यात हे सांगितलं की परत जाताना कोणी काय केलं तर अरे तुम्ही कुठे जिम्मेदार, तुम्ही तर मारामारी करणार आहे, तुम्ही काय जिम्मेदारी घेणार कशाची. तेही सांगतो. आजच्या सभेत सांगतोय, वागळे सर पण बोलणार आहेत. जर आम्हाला धक्का लागला जाताना येताना काही, त्यांनी सांगितलं की हिंदुत्ववादी संघटना काही करू शकतात, तर ती जिम्मेदारी सर्वश्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांची आहे. आणि तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, तुम्ही आमचे उपमुख्यमंत्री म्हणून तिथे, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे संघ परिवाराचे अभाविपचे मुख्यमंत्री म्हणून तिथे नाही. आणि धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. आम्ही परत येऊन पुन्हा बोलत राहू. मी पुन्हा येईन म्हणा म्हणलं मी निखिल सरांना की आम्ही पुन्हा येऊ आणि आम्ही पुन्हा तुमच्यावर बोलू.
राष्ट्रवादी भाजपक्षा करू नका. गुजरात मॉडेल मित्र हो आपल्याला विकलं होतं 2014ला. त्या गुजरात मॉडेलचं सच मी आता थोडा आर्थिक गोष्टींकडे येतो, कारण ते असे मी बोलून झालं की सगळीकडे राष्ट्रवाद, तिरंगा मोहीम, घर घर तिरंगा हर घर. अरे तुम्हाला काल कळला, माझ्याकडे 42 पासून माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. इथे बसलेल्या सगळ्यांचे पूर्वज स्वातंत्र्य आंदोलनात लढलेत आणि आमच्या घरी तिरंगा 42 पासून आहे. तुमच्याकडे आज आला, तुम्हाला त्याचा आत्ता वाटतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या मुख्यालयावर तिरंगा पहिल्यांदा 55 वर्ष फडकला नव्हता देश स्वतंत्र झाल्यावर. तो आता 2002ला फडकला आणि आता आम्हाला कौतुक सांगायचं हर घर तिरंगा घर घर. आम्हाला माहितीये तिरंगा तुमच्यापेक्षा जास्त चांगला कळतो, तो आमच्या जास्त मनात आहे, आम्हाला त्याच्या प्रदर्शनाची गरज वाटत नाही. हे सगळं एकीकडे धर्मवाद, एकीकडे राष्ट्रवाद खोटा आणि याच्या आड लपवायचं ते सगळं आर्थिक वास्तव. मित्र हो, ही लढाई आर्थिक आहे. लोक म्हणतात की मोदीजींना काय, त्यांना काय परिवार आहे का, ते कोणासाठी कमवतील, कशाला भ्रष्टाचार करतील. आता मला माहित नाही, मी तर फार साधा सरळ माणूस आहे. पण एक व्हॉट्सअप आपल्याला खूप शिकवतं आजकाल. एक व्हॉट्सअप आला होता बा, मी काही मोदीजींचा त्याचा संबंध लावत नाही, मी काही कोणाला गब्बर सिंग म्हणत नाही, पण ते व्हॉट्सअप जरा समांतर वाटला मला थोडासा, तो म्हणजे त्याचं लॉजिक वाटलं. व्हॉट्सअप असा आला होता की गब्बर सिंगला तरी कुठं परिवार होता, पण तरी तो करतच होता, असं व्हॉट्सअप आला. मी नाही, ते व्हॉट्सअपवर कोणीतरी पाठवलं. त्या या देशाचं अर्थकारण कुठं चाललंय त्याच्यावरती मी 2-5 मिनिटं बोलणार आहे. त्याच्या आधी मी गुजरात मॉडेल जे 2004ला विकलं, ज्याच्या आधारे देशात भ्रम पसरवला की काहीतरी भयंकर चांगलं मॉडेल गुजरातचं, त्या मॉडेल बद्दल मी 2 मिनिटं बोलणार आहे. गुजरातमध्ये 38% लोकांना आजही सकस अन्न मिळत नाही, न्यूट्रिशनल फूड मिळत नाही. महागाईचा दर देशातला 7.41, तो गुजरातचा जवळपास 8%चा आहे, 7.95. महागाई गुजरातमध्ये जास्त आहे. शिक्षणात यांचा गुजरात 5वा आहे आणि शिक्षणात चांगल्या शाळा काढल्या म्हणून मनीष सिसोदिया जेलमध्ये आहे. दोष एकच होता, चांगल्या शाळा काढल्या. यांना वर्गात पहिले येता येत नाही, पहिला आलेल्याला अटकेत टाकायचं, एवढंच यांना येतं. 5वा आहे शिक्षणामध्ये गुजरात. आणि त्यात ह्या गुजरातला ऑक्सिजन उद्धव ठाकरेंनी दिला कोरोना काळात. सतत उठायचं आणि ते कोरोना काळाचे हिशेब, तर ते हिशेब फार मोठे आहेत. मी पुन्हा सांगतोय, जबाबदारीने सांगतोय, अरे तुमच्या गुजरातला ऑक्सिजन आमच्या महाराष्ट्राने दिला, तुम्ही कशाच्या गुजरात मॉडेलच्या गप्पा मारता. आजही गुजरातच्या आरोग्याची हालत काय. पण दोष मात्र उद्धव ठाकरेंना. मी सांगतो, परत प्रत्येक सभेत सांगतो की उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी ज्या पद्धतीने कोरोना हाताळला देशात, इथं तो कुठल्याही ठिकाणी. अरे तुमच्या राज्यात गंगेत प्रेत वाहून गेली कोरोना काळात. योगीजी मुख्यमंत्री, हेही पुन्हा हिंदू धर्माचं विद्रूपीकरण आहे. योगी संन्यासी पदावर बसू शकत नाही, त्याला निर्मोही व्हावं लागतं, त्याला कोणताही मोह ठेवता येत नाही. ते योगी तिथे बसलेत आता मुख्यमंत्री. हे आम्हाला हिंदू धर्म सांगणार. संन्याशाची कर्तव्य वाचा, संन्याशांनी कसं अनासक्त राहायचं, संन्याशांनी कोणतंही पद कसं घ्यायचं नाही ते वाचा, आणि तुम्ही कोण मुख्यमंत्री खासदार संन्याशांना करता ते बघा. तो मुद्दा अर्थात वेगळा. गुजरातच्याकडे परत गाडी आणू. गुजरातमध्ये 37% घरांमध्ये स्वच्छ इंधन नाही. गुजरातमध्ये नाही. सगळ्यात शरमनाक गोष्ट, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. अरे आमचा तुम्ही उणी दोन्ही काढत बसता, पण हा महाराष्ट्र सगळ्यांना पुरून उरतो. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात ते कधी घडलं नाही, ते गुजरातमध्ये दरवर्षी घडत आहे. गुजरातमध्ये 22% मुली दरवर्षी शाळा सोडतात. 22% हे मॉडेल, हे विकासाचं मॉडेल तुम्हाला आमच्या देशाचं आणायचं, ते हे मॉडेल आहे का. दारिद्र्य रेषेखाली गुजरातमध्ये 21.4% लोक आहेत दारिद्र्य खाली आहेत. ती दारिद्र्य रेषा तिची तर फार चेष्टा उडून टाकली. जाहिराती पेपरला पाहतो आम्ही की 13 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले. अरे मग 80 कोटी लोकांना धान्य का देत आहे, ते जर दारिद्र्यरेषेच्या खाली. खोट सर्रास उठायचं, फक्त खोटं बोलायचं, याशिवाय दुसरं काही नाही. काही बाजारभाव मी वाचून दाखवत असतो, आज मी दाखवणार नाही, पण महत्वाच्या गोष्टी सांगतो. पेट्रोल डिझेल मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा 66 रुपये होतं, आज पेट्रोल 107 रुपये आहे. डिझेल 52 रुपये होतं, ते 95 रुपये. गॅस 410 रुपये होता, तो आज 837 रुपये आहे. कर्ज भारताचं वरचं 461 बिलियन US $, होतं, त्या 1669 US बिलियन $, म्हणजे 4 पट कर्ज तुमच्या माझ्या डोक्यावरचं वाढलेलं आहे, काही कारण नसताना. त्याच्यातली पुन्हा भयानक गोष्ट अशी की भागवत कराड आपले महाराष्ट्राचे मंत्री आहेत, अर्थ राज्यमंत्री, त्यांनी संसदेत सांगितलं, कराडांमध्ये केवढा फरक आहे कराडचं, कमाल. त्यांनी संसदेत सांगितलं की 14 लाख कोटीची कॉर्पोरेट कर्जमाफी दिली गेली. 14 लाख कोटी. त्याच्यावर गुजरात मधला एक RTI ऍक्टिव्हिस्ट, गुजरातमध्ये खूप चांगले लोक आहेत काही, आणि गुजरात
पहिला आपल्या बापूंचा आणि सरदारांचा आहे, पटेलांचा, मग त्यांचा आहे. गुजरात आपलाच आहे. गुजरात मधून एका आरटीआय ऍक्टिव्हिस्टनी आरबीआयला विचारलं, रिझर्व्ह बँकेला, त्यांनी तो आपला 25 लाख कोटीचा सांगितलं. म्हणजे 9 लाखाची 6 आणि 5 11 लाखाची तर हातोहात फसवणूक संसदेतच झाली. त्याच्यापेक्षा सगळ्यात दुःखात मोठी गोष्ट दुःखाची, त्याच अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितलं की 5 वर्षात शेतकऱ्यांना मात्र 1 रुपयाचीही कर्जमाफी दिलेली नाही केंद्र सरकारने. शेतीची स्थिती फार वाईट आहे. तुम्ही सिन्नर वगैरे चांगल्या भागातले लोक, शेती चांगली आहे, पण शेतीची स्थिती इतकी वाईट आहे की मागच्या 1 वर्षात 2023च्या एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 257 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलेलं आहे. शेतीची स्थिती इतकी वाईट आहे की नागपूरला यांचं आता हिवाळी अधिवेशन चालू होतं, त्याच आठवड्यामध्ये 5 शेतकऱ्यांनी एकट्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आयुष्य संपवलं. कांद्याचा प्रश्न असो, ऊसाचा प्रश्न असो, टोमॅटोचा प्रश्न असो, सोयाबीन, आज विदर्भ मराठवाडा सोयाबीनवर आहे, 10,000चं सोयाबीन आज 4300 रुपयावर यांनी आणलं. सतत शेतीमालाच्या भावाशी खेळायचा, शेतकरी उद्ध्वस्त करायचा. आणि म्हणून मी वागळे सर तुमच्या उपस्थित, कराड सर, असीमच्या उपस्थित अनेकदा सांगितलं, पण तुमच्या दोघांच्याही उपस्थितीत सांगतो की 2024 साली मोदी शहा निवडून येणार नाहीत, कारण त्यांचा शेतकरी पराभव करणार आहेत. या 10 वर्षात सगळ्यात फटका कोणाला बसला तो शेतकरी कामगारांना बसला. कराड सर इथे असताना मी कामगार कायद्यांचं काय बोलू, कामगारांना देशोधडीला लावणारे किती कायदे कोणी केले, कराड सर उपस्थित आहेत, मी, माझा तो अधिकार नाही ते असताना बोलायचं. कामगारांना देशोधडीला लावलं, शेतकऱ्याला देशोधडीला लावलं. शहरी आणि व्हॉट्सअप मध्ये गुंतलेला समाज यांचा पराभव करणार नाही. हा जो 10 वर्ष फटका खाल्लेला माणूस आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, तो यांचा पराभव करणार आहे. त्यांच्या भरोशावर मी म्हणतो की मोदी शहा निवडून येणार नाही 24ला. स्थिती काही यांची फार फेवरची नाही, हे सांगत राहोत, वेळ मिळाला तर त्याच्याकडे पण येऊ. पण ज्या पद्धतीने बोललं जातं, ज्या पद्धतीने सांगितलं जातं, 2 मिनिटं फक्त यांच्या भ्रष्टाचारावर बोलतो. यांचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नोटाबंदीचा होता. लोकांना वाटलं चूक झाली, काहींना वाटलं की एखादा निर्णय चुकतो. आठवतंय तुम्हाला, रात्री 8ला ते आले, आज रात 12 बजे के बाद, ती तर इतकी हौस आहे, बाप रे बाप. कोरोना काळात काही कारण नव्हतं. बांगलादेशच्या शेख हसीना यांनी सुद्धा लोकांना 3 दिवसाची मुदत दिली होती, ज्याला तिथे जायचं, यांना हिरोगिरी करायची दरवेळेला. आणि मग आज रात देश बंद होगा, आज रात काहीतरी घडणार, हे सांगण्याची भयंकर हौस. आपण जबाबदार आहोत, आपण पंतप्रधान आहोत. अरे या देशाने काय पंतप्रधान पाहिले, मी पहिल्या सगळ्यांचे सांगत बसत नाही, फार वेळ आहे, पण डॉक्टर मनमोहन सिंग, त्या माणसाने 6 कायदे देशात आणले. सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी यांचं आयुष्य बदलणारे सगळ्यात परिणामकारक कायदे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात आले. देशात कोणी उपाशी राहू नये म्हणून अन्न सुरक्षा योजना मनमोहन सिंग. भूमी अधिग्रहण कायदा शेतकऱ्याला 4 पट मोबदला देणारा मनमोहन सिंग. आरटीआय माहितीचा अधिकार मनमोहन सिंग. राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार मनमोहन सिंग. आदिवासींना वनाधिकार मनमोहन सिंग. मनरेगा कष्टाला हाताला काम देणारे मनमोहन सिंग. या देशाची बौद्धिक पातळी इतकी खालावलेली आहे की केम्ब्रिज विद्यापीठातून शिकून आलेल्या एवढ्या गोष्टी करणाऱ्यांना हा माणूस मौनी बाबा म्हणतो हा देश, आणि ज्याच्या डिग्रीचा पत्ता नाही त्याला विश्वगुरु म्हणतो. हा देश डिग्री, स्वातंत्र्य आंदोलनात ही माणसं परत आली. गांधीजी परत आले, पटेल परत आले, आंबेडकर, बाबासाहेबांच्या तर डिग्र्या किती मोजायची दमछाक होईल माणसाची. नेहरू बॅरिस्टर होते, गांधी बॅरिस्टर, पटेल बॅरिस्टर, आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या. तरीही मंडळी इथे आली आणि त्यांनी या देशात इतिहास घडवला. यांच्या डिग्रीचा पत्ता नाही. नोटाबंदी हे षडयंत्र होतं मित्र. नोटाबंदीत 20% कमिशन कोणत्या पक्षाने घेतलं आणि पैसे सगळ्यांचे वाईट झाले. सिन्नर मध्ये, नाशिक मध्ये नोटाबंदीत एका श्रीमंतांनी आत्महत्या केली का असेल तर मला सांगा, मी भाषण बंद करीन. एकाही श्रीमंतांनी महाराष्ट्र नाही देशात आत्महत्या केली नाही, कारण ती जी यंत्रणा होती, जी 20% कमिशन घेऊन करत होती, ती कोणत्या पक्षाची होती याचं उत्तर द्या. आणि नंतर त्या पक्षाची सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठमोठी कार्यालय कशी झाली त्याचं उत्तर द्या. 20% कमिशन हा नोटाबंदी हा मोठा घोटाळा आहे देशातला. दुर्दैवाने त्याच्यावर कोणी बोलत नाही. दुसरा घोटाळा पीएम केअर फंड, पंतप्रधान सहायता निधी बाजूला टाकला. तो आरटीआय मध्ये होता, तो लीगल होता. आता पीएम केअर फंड आरटीआय मध्ये नाही.
पीएम केअर फंडला कोणताही नियम लागू नाही, त्याचे ट्रस्टी कोण, त्याचा हिशेब कोणाला काही माहिती नाही. त्या पीएम केअर फंडात एकट्या आपल्या सरकारी कंपन्या, नेहरूंच्या कंपन्या विकतच जगतात. शेवटी काहीच पुरत नाही. एवढा जीएसटी कलेक्शन, तेच सांगतात विक्रमी कलेक्शन, असं तसं जाहीर आहे. मग पैसा कुठे का पुरत नाही? नेहरूंच्या एक संस्था विकायला का काढल्यात कंपन्या? एखाद्या दिवाळखोर पोरांनी करावं तसा कारभार चाललाय. ते शेवटी घरातले देव पण विकतो, तसंच चाललाय. नेहरूंच्या नावाने खडे फोडायचे, कंपन्या मात्र नेहरूच्याच विकून चालली गुजराण. नेहरू तर काय म्हणजे तर व्हॉट्सअप भक्त काय, बापरे बाप. नेहरू तर सगळ्यात, मी त्याच्यावर थोडा वेळ मिळत नाही आपल्याला सगळ्यांना निखिल सरांना ऐकायचं म्हणून मी आज काही फार बोलणार नाही. पण नेहरूंनी परवा एका 2 वर्षाखाली एक सभा अशीच होती, प्रश्नोत्तर होती, त्याच्यानंतर तुमच्या ठाण्यामध्येच होती पोखरकर. आणि तिथे एक विद्वान उभे राहिले म्हणजे नेहरूंचं असं तसं तुम्ही काय बोलता ते असं तसं. मी म्हटलं साहेब आपण कुठे शिकला? ते म्हणले मी IITतून शिकलो. म्हटलं मग ती नेहरूंनीच केली, ते काय मोदींनी नाही केली, IIT नेहरूंनी केली. भ्रष्टाचार सगळ्यात जास्त करणारं भारतातलं सरकार हे मोदीजींचं सरकार आहे. आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार शिंदे फडणवीस पवारांचं सरकार आहे सध्याचं, हे लक्षात घ्या. पण आता भ्रष्टाचार बाहेरच येत नाही, कारण तो अदानी मार्फत केला जातो. खाजगीकरण, उदारीकरण, कराड सरे लढले तेव्हा सगळे समाजवादी लढले. जागतिकीकरणापेक्षा भयानक गोष्ट मोदींनी आणली, त्यांनी आपल्या इकॉनॉमीचं अदानीकरण करून टाकलं. सगळ्या गोष्टी माझ्याकडे तपशील आहेत, पण मला वागळे सरांचं भाषण मलाही ऐकायचं म्हणून मी जास्त तपशिलात जात नाही. भाजपाला इलेक्टोरल बॉन्ड्स मोठा घोटाळा, इलेक्टोरल बॉन्ड्स फार मोठा घोटाळा. राजकीय पक्ष का लक्ष देत नाहीत मला कळत नाही. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे कंपन्यांनी द्यायचे पैसे, त्याचं नाव घोषित करायची गरज नाही. कोणत्या पक्षाला द्यायचे त्यांनी ठरवायचं. भारतीय जनता पक्षाला 5,270 कोटी रुपये मिळाले इलेक्टोरल बॉन्ड मधून. तोच पैसा येतो इथे जे म्हणतात ना भाजपाकडे पैसाच पैसा आहे, सुखात आहेत सगळे, तो इथला तो हा पैसा आहे. कोविड काळामध्ये 40,000 कोटीचा घोटाळा केला, तो मी बाहेर काढीन असं बसवराज यत्नाळ नावाचे भाजपचे आमदार सगळीकडे सांगत फिरतायत. आणि म्हणजे मोदीजींना काय आहे, ते कशासाठी भ्रष्टाचार करतील. मोदीजींची घोषणा होती न खाऊंगा न खाने दूंगा. त्याच्या पुढे घोषणा होती ती तुम्हाला लक्षात आली नाही, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा, अशी ती घोषणा. 70,000 कोटीचा घोटाळा अजितदादांवर तुम्ही आज आरोप करता. सत्यप्रिय रामाचे हे बंदे चेले प्रभू रामचंद्राचं नाव घेतात सत्यप्रिय असण्याचे, सत्यवचनीयत म्हणे. हे 70,000 कोटीचा घोटाळा करतात, चौथ्या दिवशी अजितदादा मंत्रिमंडळात दिसतात. ही कोणती शिक्षा आहे बा? प्रत्येक घोटाळेबाजाला ही शिक्षा आवडेल? 1000 कोटी का आणि मंत्रिमंडळाचा किती छान शिक्षा आहे. ईडी, मी आता आसिम बोललाय, थोडं मी जास्त बोलणार नाही. देशमुखांची केस मी खूपदा सांगितली. संजय राऊतांची केस काय आहे? अनिल देशमुखांची केस मी खूप त्याचे व्हिडिओ उपलब्ध. राऊतांची केस अशी आहे की 50 लाख भावाकडून उसने घेतले होते. ते 50 लाख राज्यसभेच्या प्रत्येक त्यांच्या अफिडेव्हिट मध्ये दाखवलेले आहेत. ते 50 लाख परत पण केले, मनी लॉन्ड्रिंग म्हणून त्यांना अटक केली. कोर्टाने सांगितलं, हायकोर्टने, की अटकच चुकीची आहे मुळात हे सांगितलं. जमानतीचा विषय पुढचा राहतो. संजय राऊतांना छळलं, देशमुखांना छळलं. देशमुखांच्या केसमध्ये 100 कोटीचा दावा लावला, शेवटी 1.71 कोटीचा भ्रष्टाचार म्हणाले आणि एकही पुरावा नाही. कोर्टात सांगितलं की हिअरसे म्हणजे सांगोवांगी आम्ही लावलेली चार्जशीट. हे सरकार, ही ईडी कोणाच्या इशाऱ्यावर चालतंय? उद्या ज्याची सत्ता येईल त्याला ईडीचे पहिले 25 अधिक घरी पाठवावे लागतील, सस्पेंड करावे लागतील, त्याशिवाय ही ईडी सुधारणार नाही. हे कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात? ईडी कोणाचा पगार घेते? आमचा पगार घेते. नोकरी भाजपाची करते ईडी. नोकर मोदी शहांची नाही, भारतीय जनतेची यंत्रणा ईडी. पण ती ईडी पूर्णतः तिचं विद्रुपीकरण झालं. आणि आज ती विरोधी पक्षनेत्यांनी, मगाशी आसिमनी सांगितलं, तो रेट त्यांनी सांगितला कन्व्हिक्शनचा. याचा अर्थ 200 माणसांना जर जेलमध्ये घातलं तर त्यातल्या पैकी एकाचा गुन्हा हे सिद्ध करतात, असं त्यांचं रेकॉर्ड आहे ईडीचं. आणि ते ईडी सगळीकडे आता वरही लागली. नितीश कुमारला ईडीचा धाक, ममता बॅनर्जीला धाक, जाणारे जातील. महाराष्ट्रातूनही काही पळपुटे गेले ईडीला घेऊन, पण बाकीचे खंबीरपणे उभे आहेत. त्यात अनिल देशमुख आहेत, त्यात संजय राऊत आहेत. ही माणसं उभी आहेत आज. या माणसाच्या हिमतीला दाद दिली पाहिजे की जेलमध्ये जाऊन पण पुन्हा ती आज माणसं सरकारवर बोलत आहेत. या माणसांना दाद दिली पाहिजे. आम्ही ईडीच्या विरुद्ध आंदोलन करणार होतो 9 ऑगस्टला, ऑगस्ट क्रांती दिनाला. ईडीने अर्धा तासात आमचे उत्पल, ते अर्ध घेऊन गेले पोलीस स्टेशनला उत्पल आमचे. त्यांनी अर्धा तासात आम्हाला परवानगी नाकारली. कशासाठी ईडीला पाठीशी घालताय महाराष्ट्र पोलीस? काय संबंध आहे ईडीचा आणि महाराष्ट्र पोलीसचा की तुम्ही ईडीच्या विरुद्ध आम्हाला आंदोलन करू देत नाही? काय संबंध आहे?
आम्ही फक्त ईडीच्या कार्यालयासमोर जाऊन म्हणणार होतो, ईडी आप भी निर्भय बनो, सबके ऊपर कारवाई करो, एकाही भ्रष्टाचार सोडायचं नाही. पण जो गेला भारतीय जनता पक्षात किंवा शिंदे गटात किंवा पवार गटात, त्याची पापमुक्ती झाली. काही नावं फक्त वाचून दाखवतो. अजित दादा, हर्षवर्धन पाटील, नारायण राणे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, कृपाशंकर सिंग, विजय गावित, लिस्ट मोठी, वेळ घालवत नाही. यांच्यावर कधी ना कधी कोणत्या न कोणत्या यंत्रणेने नोटीस काढली, पण ते भारतीय जनता पक्षात शिंदे सेनेत किंवा डुप्लिकेट राष्ट्रवादी गेल्यानंतर त्यांच्यावरच्या कारवाया थांबवण्यात आल्या. हे ईडीचं चारित्र्य आहे, हे यांचं चारित्र्य आहे. न खाऊंगा न खाणे दूंगा, सत्यवचनी रामाचे चेले, कोणालाही खाऊ देणार नव्हते, यांनी ईडी संपून टाकली. ईडीची दहशत आहे महाराष्ट्रामध्ये, नाही सगळ्या देशभर. म्हणून आम्ही उभे राहिलो. नाहीतर निखिल वागळे सर ऑलमोस्ट ते त्यांचं चॅनल चालवत होते, मलाही काही फार नव्हतं राहिलं, मी पण शांत बसलो होतो. असीम पण आपल्या कोर्ट केसेस मध्ये राहिला असता. पण निर्भय बनो जर उभी राहिली तर त्याची प्रेरणा ईडी आहे, की राजकीय नेत्यांना ही ईडी लावत असतील तर आता नागरिकांना बोलावं लागेल, आपल्या लोकांना निर्भयपणे बोलावं लागेल. त्याचीच प्रेरणा खरं म्हणजे ही निर्भय बनो मध्ये आली. निवडणूक आयोग पूर्ण गेला, कामातून गेला. शिवसेनेच्या बाबतीत कायच होतं निवडणूक आयोग? पक्ष कोणाचं ठरवायचं होतं का चिन्ह ठरवायचं होतं? निवडणूक आयोग यंत्रणा कोणाच्या ताब्यात आहे? या देशात हे चाललंय काय की सुप्रीम कोर्टचा जज रंजन गोगोई होते, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टचे, त्यांच्यावर आरोप होता लैंगिक शोषणाचा स्वतःवर, आणि ते स्वतः जज बनले होते. हे या देशात काय चाललंय? कायदा सगळा बर्बाद, यंत्रणा सगळ्या उद्ध्वस्त केल्या, सुप्रीम कोर्ट सुद्धा उद्ध्वस्त केलं. मी नाही, न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासारखा माणूस परवा म्हणला की ही गंभीर गोष्ट आहे, आपली विश्वासार्हता संपत चाललेली आहे. असे निर्णय दिले तर विश्वासार्हता काय राहील? की लग्न केलं ते चुकीचं आहे, पण आता झालंच ते तर नांदू द्या, असे ह्या निर्णयात काय विश्वास आहे? पण ते होत आहे. ईडीवर असो की सर्वोच्च न्यायालयावर एक दबाव तयार केला होतो, आणि वेगवेगळे नॅरेटिव्ह तयार केले जातात. म्हणे मोदीजींना पर्याय काय? लोक खूप विचारतात. सुशिक्षित लोक म्हणतात, चांगले शिकलेले, ज्यांना भारतीय लोकशाही ही संसदीय लोकशाही आहे हे माहिती आहे, त्यांना हे माहिती आहे की अध्यक्ष निवडायचा नसतो, 543 खासदार आपण चांगले निवडून द्यायचे, त्यांनी पुढे. पण इतकी साधी गोष्ट आहे, पण ते विचारतात पर्याय काय? अरे आत्ताची राजवट इतकी वाईट आहे, वाईटाला त्यांनी पर्याय द्यायचा नसतो, वाईटाच्या हातात नारळ द्यायचा असतो, निघून जा, आम्ही आमचं बघू. पर्याय चांगल्याला द्यायचा असतो, वाईटाला कुठं पर्याय द्यायचा असतो? या देशाची जनता, आणि उद्धटपणा असा आहे की 140 कोटीच्या जनतेत म्हणे पर्याय नाही, एकच माणूस शिल्लक आहे. याचा अर्थ सगळ्या 140 कोटी जनतेला बेवकूफ बनवण्याचं काम चाललंय की फक्त एकच माणूस आहे, आणि म्हणून तुम्ही आता लोक उठतायत विरोधात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोदी रथ जिथे जिथे गेला, सगळीकडे आपली भावंड शेतकरी आपले उठून विचारतात की अरे मोदी सरकार नाही, भारत सरकार म्हण, हे सांगतात त्या अधिकाऱ्यांना. अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत, हल्ले कोणी करू नये. यंत्रणेवरचा हल्ला मला कोणताही मान्य नाही, तो करू नये. ईडीवर परवा हल्ला झाला पश्चिम बंगालमध्ये, वाईट घटना आहे, पण ईडीने स्वतःची इज्जत इथपर्यंत का आणून ठेवली हा मुद्दा आहे. एका शेतकऱ्याच्या खात्यात 435 रुपये होते, त्याच्यावर ईडीने धाड घातली. भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने सांगितलं की हा शेतकरी माझ्या विरोधात जातो, ईडीने त्याच्यावर धाड घातली तामिळनाडूमध्ये. तुमची किंमत स्वतःच्या हाताने ठेवून घ्या, जर वाहवत जाल तर लक्षात ठेवा एक दिवस सत्ता बदलणार आहे, आणि त्या दिवशी तुमचे फार बुरे दिन सुरू होणार आहेत. हे सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी आणि यंत्रणेने लक्षात घेण्याची गरज आहे की अतिशय बुरे दिन नंतर सुरू होणार आहे. पण वेगवेगळे नॅरेटिव्ह तयार करायचे हे काही खरं नाही मित्रो. आजची स्थिती अशी नाही. विरोधी पक्षांनी गाफील राहू नये, पण विरोधी पक्षांनी हातबल पण होऊ नये, अशी स्थिती आजची नाही आहे. 13 राज्य इंडियाकडे तर 13च भारतीय जनता पक्षाकडे. जे बबल करून दाखवतात, फुगवटा करून दाखवतात, मोठा फुगवटा दाखवतात की आमच्याशिवाय आहेच कोण. विसरले ते थोडं काही जर कमी करता, आमच्याशिवाय आहेच कोण बबल दाखवतात, फुगा करून दाखवतात. तो फुगा खोटा आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या 13 राज्यांमधून 220 जागा येतात, आणि इंडिया आघाडीच्या राज्यांमधून 261 जागा आता येतात. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. दक्षिणेमध्ये यांचा अकाउंट संपलेला आहे. दक्षिण यांना पूर्ण बंद आहे दरवाजा, म्हणून महाराष्ट्रावर आले 48. कारण देश ध्रुवीकरण झालं देशाचं. दक्षिण आणि उत्तर मध्ये दक्षिण पूर्ण भाजपाच्या विरोधात, उत्तरेतले काही राज्य दिल्लीसारखी सोडली तर भाजपाच्या बाजूनी, आणि म्हणून आता हा तराजू सगळा महाराष्ट्राच्या 48 जागांवर स्थिर आहे. आणि म्हणून तुमची आणि आमची सगळ्यात निर्णायक भूमिका, या देशात बागेश्वर बाबाचं अध्यात्म राहणार का तुकोबाचं अध्यात्म राहणार, ही टिकवण्याची आपली भूमिका आहे. आणि 48 जागांवरती आपल्याला डोळ्यात तेल घालून पहारा द्यायचा, हे नक्की हरणार आहेत.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात ही चारही राज्य सगळेच्या सगळे यांचे खासदार निवडून आले, तरी आज यांचं टोटल 225च्या वर जाईल याचं लक्षण काही दिसत नाही. ते बबल करतात, सांगतात आम्ही असं नाहीये. 400 पार कशाच्या आधारावर? कुठून येणाऱ्या जागा त्यात सांगा. मी तर 500 पार म्हणेन. मी म्हणेल इंडिया आघाडी 500 पार म्हणायला काय जात? जागा कुठून येणार आहेत ते सांगा. हे हारणार आहेत कारण यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. 24 साली जेव्हा मतदान केंद्रावर मित्र हो आपण जाल, तेव्हा आपल्याला भारतीय जनता पक्ष की काँग्रेस असं मतदान करायचं नाही आहे. 24 साली मतदान जाताना कोणीतरी ब्रिजभूषण सारखा नालायक माणूस तुमच्या मुली बाळींची बेइज्जती करून त्याच पदावर राहणार का, त्याला काढायचं, याच्यासाठी आपल्याला मतदानाला जायचं. पुलवामा मध्ये त्या बहिणी, अभागी बहिणी, ज्या 2 बहिणी, उन्नाव मधली जी बहीण, या देशातल्या स्त्रिया सुरक्षित आहेत का नाही याच्यावर आपल्याला 24 साली मत द्यायचं आहे. 24 मोठा महत्वाचा काळ आहे, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सजग राहा, सावध राहा. 48 जागांमध्ये यांचं जर का आपण कंबरड मोडलं तर देशात हे सत्तेत येतील अशी स्थिती नाही. आणि यांच्यात अंतर्गत धुसफूस एवढी आहे की 50 जागा जरी भारतीय जनता पक्षाच्या कमी झाल्या तरी नितीन गडकरी पंतप्रधान पदावर दावा केल्याशिवाय राहणार नाही. हे संपत आलेलं आहे. हा दिवा विस्ताना मोठा होतोय, हा दिवा विस्ताना मोठा होतोय. मोदी शहांनी 10 वर्षाचं जे शासन केलं, इकडे फडणवीसांनी जे राज्य केलं, त्या सगळ्या राजकारणाला महाराष्ट्राने थारा जर दिला तर देश संपला. महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले. तो विषय अधिक खोलात निखिल वागळे सर बोलतायत म्हणून मी ते बोलणार नाही. पण मी एवढंच सांगेन, शेवटी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांचं एक 4 ओळी करून मी थांबणार. त्यांनी असं लिहिलं की समर शेष है, युद्ध अजून बाकी आहे. समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध. जो बाण लावून मारतो, शिकार करतो, तो एकटा भागीदार नाही आहे. समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध. जो चुप रहेगा समय लिखेगा उसका भी अपराध. थांबतो. धन्यवाद.